नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS एक्स्ट्रा मध्ये देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. आज आपला भाग असणार आहे 432वा. या भागामध्ये आपण 11 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, बायोबिटिमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा भारत हा कितवा देश बनला आहे? तर बायोबिटेमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा भारत हा पहिलाच देश ठरलेला आहे. कितवा देश ठरलेला आहे? तर पहिलाच देश ठरलेला आहे. रस्ते बांधण्यासाठी व्यावसायिक स्तरावर बिटुमेन तयार करणारा जगातील प्रथम देश जर कोणता असणार आहे, तर तो आपला भारत असणार आहे, ज्याने रस्ते बांधणीसाठी बिटुमेनचा वापर केलेला आहे. असं करणारा तो प्रथमच देश ठरलेला आहे. हे जे काही बिटुमेन आहे बघा, तर ते CSIR आणि CRRI यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे विकसित केलेले आहे. कोणी? तर CSIR आणि CRRI यांनी हे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेले आहे. हे जे काही बायोबिटुमेन आहे, तर ते प्रामुख्याने पायरोलिसिस प्रक्रियेद्वारे शेतीच्या अवशेषांपासून बनवले जाते. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बायोबिटुमेन हे पायरोलिसिस प्रक्रियेद्वारे, कशाद्वारे? तर पायरोलिसिस प्रक्रियेद्वारे शेतीच्या अवशेषांपासून बनवले जाते. पुढचा दुसरा प्रश्न आहे, संगीत कलानिधी पुरस्कार 2025 हा खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर संगीत कलानिधी पुरस्कार 2025 हा खालीलपैकी बघा, पर्याय क RK श्रीरामकुमार यांना संगीत कलानिधी पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी उर्मिला सत्यनारायण यांना एक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं. यांना कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे? उर्मिला सत्यनारायण. याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. संगीत कलानिधी पुरस्कार 2025 हा प्राप्त झालेला आहे RK श्रीकुमार यांना, ज्या व्हायोलिन वादक आहेत बघा, व्हायोलिन वादक. RK श्रीरामकुमार हे व्हायोलिन वादक आहेत. कशाशी संबंधित आहेत? तर व्हायोलिन. यावर देखील प्रश्न विचारला शकतो. RK श्रीकुमार हे व्हायोलिन वादक आहेत. कर्नाटक संगीतातील उत्कृष्टतेसाठी हा पुरस्कार दिला जातो. संगीत कलानिधी पुरस्कार कशासाठी? तर कर्नाटक संगीतातील उत्कृष्टतेसाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे, ज्याची स्थापना झाली होती 1942 मध्ये. 1942 मध्ये स्थापना झाली होती. हा जो काही पुरस्कार आहे, तर तो मद्रास संगीत अकादमीच्या वतीने दिला जातो. कशाच्या? तर मद्रास संगीत अकादमीच्या. तिसरा प्रश्न आहे, नुकताच जागतिक हिंदी दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर नुकताच जागतिक हिंदी दिवस हा पर्याय ड 10 जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. हे झालं जागतिक हिंदी दिवस. राष्ट्रीय हिंदी दिवस जर आपण पाहिला तर 14 सप्टेंबरला. केव्हा? 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो आणि 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. आता याची सुरुवात केव्हा झाली? तर 2006 साली. केव्हा? 2006 साली जागतिक हिंदी दिवसाची सुरुवात ही झालेली आहे. हा साजरा करण्याचं कारण काय? तर 1975 मध्ये नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ. कशाच्या? तर पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ हा 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. पहिली जागतिक हिंदी परिषद केव्हा भरली होती? 1975 मध्ये भरली होती, नागपूर या ठिकाणी. प्रश्न महत्त्वाचा आहे, ज्याचं उद्घाटन हे इंदिरा गांधी, त्यावेळेचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करणे आणि प्रसार करणे हा यामागचा उद्देश आहे. आता 14 सप्टेंबरलाच राष्ट्रीय हिंदी दिवस का साजरा केला जातो? तर याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, संस्कार शाळा हा मूल्याधारित शिक्षण कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे?
तर संस्कार शाळा हा मूल्याधारित शिक्षण कार्यक्रम हा आसाम राज्य सरकारने कोणत्या पर्याय आसाम राज्य सरकारने सुरू केलेला आहे. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं तर आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य लक्ष्मण प्रसाद आचार्य हे आसामचे राज्यपाल आहेत आणि यांच्या हस्ते संस्कार शाळा हा मूल्याधारित शिक्षण कार्यक्रम आहे का ज्याचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे. वयोगट जर आपण पाहिलं तर वयोगट असणार आहे 4 ते 14 वर्षातील मुले. किती? 4 ते 14 वर्षातील मुले. यामागचा उद्देश काय आहे या शिक्षण कार्यक्रमाचा तर औपचारिक शिक्षणासोबत नैतिक शिक्षण जोडणे आणि मुलांमध्ये नैतिकता, करुणा, शिस्त व भारतीय मूल्ये रुजवणे हा यामागचा उद्देश आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे सेवा ही खालीलपैकी कोणती बनली आहे? तर भारतीय रेल्वे सेवा ही बघा जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे सेवा ही नुकतंच बनलेली आहे. सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? अश्विनी वैष्णव आहेत. अश्विनी वैष्णव. पुढचा 6वा प्रश्न आहे, संगम कुमार साहू कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत? तर पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले संगम कुमार साहू. कोण? तर संगम कुमार साहू. पुढचा आहे 7वा प्रश्न, उंगल कानवाई सोलुंगल कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर उंगल कानवाई सोलुंगल हा कार्यक्रम तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केलेला आहे. M.K. स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे, नुकतंच प्रकाशित झालेले हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक कोणाचे आहे? तर नुकतंच प्रकाशित झालेले हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक आहे प्रेमप्रकाश, पर्याय क प्रेमप्रकाश यांचं ते पुस्तक आहे. मित्रांनो, हे झाले माहितीचे गट करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. प्रश्न पहिला आहे, बायोबिट्युमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा भारत हा कितवा देश ठरला आहे? तर बायोबिट्युमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे. पुढचा दुसरा प्रश्न आहे, संगीत कलानिधी पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय क R.K. श्रीरामकुमार यांना संगीत कलानिधी पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे तिसरा, नुकताच जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस हा साजरा करण्यात आला. राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, संस्कार शाळा हा मूल्याधारित शिक्षण कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर पर्याय ड आसाम राज्य सरकारने संस्कार शाळा हा मूल्याधारित शिक्षण कार्यक्रम हा सुरू केला आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा, जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे सेवा खालीलपैकी कोणती बनली आहे? तर भारतीय रेल्वे सेवा ही जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे सेवा बनली आहे. पुढचा आहे प्रश्न 6वा, संगम कुमार साहू कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत? तर पर्याय अ पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत संगम कुमार साहू. पुढचा प्रश्न आहे 7वा, उंगल कानवाई सोलुंगल कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर तमिळनाडू या राज्य सरकारने उंगल कानवाई सोलुंगल हा कार्यक्रम सुरू केला आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, नुकतंच प्रकाशित झालेले हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर ते पुस्तक आहे पर्याय क प्रेमप्रकाश यांचं त्याचं नाव आहे. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक जे नुकतंच प्रकाशित झालेले हे प्रेमप्रकाश यांचं ते पुस्तक आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.